Dear student, in the last lecture we have seen demerits of Mendeleev's periodic table. मागच्या तासाला त्या ठिकाणी आपण मेंडेलीव जे आहे तर त्या मेंडेलीवच्या आवर्त सारणीमधल्या त्रुटी त्या ठिकाणी पाहिल्यात. थोडक्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला सांगता येईल की कोबाल्ट आणि निकेल हे जे काही दोन मूलद्रव्य जे आहेत तर त्या दोघांचं असताना जे काही अणुवस्तुमान जे आहेत तर ते पूर्णांकामध्ये आहे आणि म्हणून ते कोणाला त्या ठिकाणी पहिल्यांदा त्या ठिकाणी आवर्त सारणीमध्ये स्थान द्यायचं याच्याबद्दलची असणारी जे काही अबिगिटी संदिग्धता जी आहे तर ती संदिग्धता त्या ठिकाणी निर्माण झाली. म्हणजे अशा प्रकारचे असणारे जे काही दोष जे आहेत तर ते दोष आपण त्या ठिकाणी मेंडेलीवचे असणारे जे काही पिरियडिक टेबल जे आहे तर ते पिरियडिक टेबलमध्ये त्या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे मॉडर्न पिरियडिक लॉ आपल्याला त्या ठिकाणी आधुनिक आवर्ती नियम जो आहे तर तो आधुनिक आवर्ती नियम आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. आता मॉडर्न पिरियडिक लॉ. The scientific world did not know anything about the interior of the atom when Mendeleev put forth the periodic table. की मेंडेलीव जो आहे तर त्या मेंडेलीवने ज्या वेळेला त्या ठिकाणी आवर्त सारणी त्या ज्या वेळेला त्यांनी मांडली त्यावेळी असणारे जे काही सायंटिफिक वर्ल्ड म्हणजे विज्ञान जगत जे आहे तर त्या विज्ञान जगताला अणु जो आहे तर त्या अणुच्या अंतरंगाविषयी कोणत्याही प्रकारची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी नव्हती. After the discovery of the electron, scientists started exploring the relation between the electron number of an atom and their atomic number. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन जो आहे तर त्या इलेक्ट्रॉनचा शोध लागल्यानंतर अणूमधील असणारी जे काही इलेक्ट्रॉनची संख्या आणि त्याचा असणारा जो काही अणुअंक यांच्यामधील संबंधाचा वेध जो आहे तर तो वेध त्या ठिकाणी असणारे जे काही शास्त्रज्ञ जे आहेत वैज्ञानिक जे आहेत तर ते वैज्ञानिक त्या ठिकाणी घेऊ लागले. The atomic number in Mendeleev's periodic table only indicated the serial number of the elements. मेंडेलीवच्या आवर्त सारणी जी आहे तर त्या मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये असताना जो काही ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुअंक जो आहे तर तो अणुअंक हा काय करता नसतो केवळ मूलद्रव्य जो आहे तर त्या मूलद्रव्याचा क्रम कोणता आहे म्हणजे क्रमदर्शक अशा प्रकारचा त्या ठिकाणी अंक म्हणून त्या ठिकाणी वापरला. इन 1913 AD the English scientist Henry Moseley demonstrated with the help of the experiments doing using X-ray tube that the atomic number that is Z of an elements correspond to the positive charge on the nucleus or the numbers of protons in the nucleus of the atom of that element. पाहत काय सांगितले की 1913 मध्ये इंग्लिश वैज्ञानिक हेनरी मोसले जे आहेत तर या हेनरी मोसलेने काय केलेलं आहे एक्सरे ट्यूब एक्सरे नलिका जी आहे तर ती एक्सरे नलिका वापरून प्रयोग करून त्याने असं दाखवलं काय दाखवलं की ॲटॉमिक नंबर की जो ॲटॉमिक नंबर आपण कॅपिटल झेडने त्या ठिकाणी दाखवतो म्हणजे मूलद्रव्याचा अणुक्रमांक म्हणजेच त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकावरील किती त्या ठिकाणी धनप्रभार आहे किंवा प्रोटॉनची संख्या म्हणजेच त्या ठिकाणी काय म्हणतो मूलद्रव्याचा अणुक्रमांक त्या ठिकाणी आपण म्हणताना दिसतो. आणि धिस रिव्हील्ड दॅट ॲटॉमिक नंबर इज ए मोर फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट्स दॅट इट्स ॲटॉमिक मास. आणि याच्यामधून त्या ठिकाणी असं सिद्ध झालं की मोजलेले जे काही अनेक मूलद्रव्ये जे आहेत तर त्या मोजले म्हणजे त्या ठिकाणी हेनरी मोसले हा जो काही शास्त्रज्ञ जो आहे तर त्या अनेक मूलद्रव्यांचे अणुअंक काय केलेले प्रयोग करून त्यांनी त्या ठिकाणी निश्चित केलेले आणि निश्चित केल्यानंतर अणुवस्तुमान जे आहेत म्हणजे ॲटॉमिक मास जे आहे तर त्या ॲटॉमिक मासपेक्षा अणुवस्तुमानापेक्षा त्याचा ॲटॉमिक नंबर मूलद्रव्याचा असणारा जो काही अधिक मूलभूत गुणधर्म जो आहे फंडामेंटल त्या ठिकाणी म्हटलेले फंडामेंटल प्रॉपर्टीज म्हणजे अधिक मूलभूत गुणधर्म जो आहे तर तो अणुवस्तुमानापेक्षा अणुअंक आहे हे त्या ठिकाणी लक्षात आलं. आणि अकॉर्डिंग टू द स्टेटमेंट ऑफ द मॉडर्न पिरियडिक लॉ वॉज स्टेटेड ॲज फॉलोज. आणि त्यानुसार मेंडेलीवची असणारी जी काही आवर्त सारणी जी आहे तर त्या आवर्त सारणीमध्ये किंवा नियमामध्ये बदल करून आधुनिक अशा प्रकारचा आवर्ती नियम जो आहे तर तो आवर्ती नियम त्या ठिकाणी मांडण्यात आला. तोही त्या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा काय नियम मांडण्यात आला की प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. आता काय बदल झालाय की सर्वसाधारणपणे पहिल्यांदा त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते काय बदल आहे तो आपण पहिल्यांदा पाहू
की प्रॉपर्टीज ऑफ द इलेमेंट्स आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्याच्या अणुक्रमांकाचे आवृत्तीफल त्या ठिकाणी असतात. मेंडेलिव्ह जो आहे तर त्या मेंडेलिव्हने काय सांगितलंय तर ते आपण त्या ठिकाणी मागे जाऊन पहा. म्हणजे सर्वसाधारणपणे मेंडेलिव्हचं असताना तर काही पिरियडिक टेबल जे आहे तर त्या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये त्याने असं त्या ठिकाणी सांगितलंय. आता काय सांगितलंय तर तेच आपल्याला पाहिजे. तर सर्वसाधारणपणे इथे पहा मेंडेलिव्हने काय सांगितलंय की प्रॉपर्टीज ऑफ द इलेमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन्स ऑफ ॲटॉमिक मासेस. त्यांनी अणुवस्तुमान सांगितलंय. आणि या ठिकाणी मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये काय सांगितलं पुणे ॲटॉमिक नंबर जो आहे तर त्या ॲटॉमिक नंबर त्या ठिकाणी सांगितले. हा दोघांमधला असणारा जो काही डिफरन्स जो आहे तर तो डिफरन्स आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे लक्षामध्ये त्या ठिकाणी घ्यायचं. पुन्हा एकदा लक्षात घ्या मेंडेलिव्ह जे आहे तर त्या मेंडेलिव्हने ॲटॉमिक मास त्या ठिकाणी सांगितले. आणि मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे तर तो मॉडर्न पिरियडिक मध्ये काय सांगितलंय प्रॉपर्टीज ऑफ द इलेमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. म्हणजे मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अंकाचे आवृत्तीफल त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर पुढे आता मॉडर्न पिरियडिक टेबल इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल. म्हणजे आधुनिक आवर्त सारणी किंवा त्या आधुनिक आवर्त सारणीलाच त्या ठिकाणी आवर्त सारणीचं दीर्घ रूप असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं. परीक्षेला नीट लक्षात ठेवा नेमकं दोघांचे अर्थ त्या ठिकाणी सारखेच आहेत. मॉडर्न पिरियडिक टेबल किंवा त्याला त्या ठिकाणी लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल म्हणजे आधुनिक आवर्त सारणी किंवा आवर्त सारणीचं दीर्घ रूप. द क्लासिफिकेशन ऑफ द इलेमेंट्स resulting from an arrangement of the elements in the increasing order of their atomic numbers is the modern periodic table. म्हणजे आता या ठिकाणी मूलद्रव्याची असणारी काही मांडणी जी आहे तर ती मांडणी त्याच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्याचं जे वर्गीकरण त्या ठिकाणी मिळतं ते म्हणजेच काय सांगितलं आपल्याला मॉडर्न पिरियडिक टेबल किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी आधुनिक आवर्त सारणी त्या ठिकाणी म्हणतात. द प्रॉपर्टीज काय सांगितलेले द प्रॉपर्टीज ऑफ द इलेमेंट्स. The properties of the elements can be predicted more accurately with the help of the modern periodic table formed on the basis of the atomic number. म्हणजे अणुअंक जो आहे तर तो अणुअंक आधारभूत धरून तयार झालेली जी काही आधुनिक आवर्त सारणी जी आहे तर त्या आधुनिक आवर्त सारणीमुळे मूलद्रव्याच्या गुणधर्माचं भाकीत त्या ठिकाणी अधिक अचूकपणे त्या ठिकाणी करता येतं. The modern periodic table is also called the long form of the periodic table. आधुनिक आवर्त सारणी जी आहे तर त्या आधुनिक आवर्त सारणीलाच काय म्हणतो आपण आवर्त सारणीचं दीर्घ अशा प्रकारचं रूप त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढे इन मॉडर्न पिरियडिक टेबल एलिमेंट्स आर अरेंज्ड इन अकॉर्डन्स विथ देअर ॲटॉमिक नंबर. आधुनिक आवर्त सारणी जी आहे तर त्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी जी आहे तर ती त्याचा अणुअंक म्हणजे झेड जो आहे तर ते झेडनी त्या ठिकाणी केलेली. आपण पाहिले की मागच्या असताना जे काही मेंडेलिव्ह जे आहे तर त्या मेंडेलिव्हनी मांडणी कशाच्या आधारे केलेली तर त्या ठिकाणी ॲटॉमिक मास अणुक्रमांकाच्या. परंतु आधुनिक आवर्त सारणी जी आहे तर त्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी त्यांचा अणुअंक जो आहे ॲटॉमिक नंबर जो आहे तर त्या ॲटॉमिक नंबरनुसार त्या ठिकाणी केलेली. आपल्याला सांगितले की टेबल 2.7 त्या ठिकाणी आपल्याला पाहायला सांगितलंय. आता टेबल 2.7 जो आहे तर तो पुढच्या पानावर आपल्याला त्या ठिकाणी आहे तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल तर आता 2.7 हा त्या ठिकाणी आपल्याला मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे तर तो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे. याच्यामध्ये असताना जे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्याची असताना जी काही मांडणी जी आहे तर ती मांडणी अणुक्रमांकानुसार केलेली. म्हणजे या ठिकाणी पहा हायड्रोजन आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी हेलियम आहे, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, त्याच्यानंतर ऑक्सिजन, फ्लोरीन, न्यूऑन. आता या ठिकाणी 1 नंबरचा हायड्रोजन आहे, 2 नंबरला हेलियम, 3 नंबरला लिथियम, 4 नंबरला बेरिलियम, 5 नंबरला बोरॉन, 6 नंबरला कार्बन, 7 नंबरला नायट्रोजन, 8 नंबरला ऑक्सिजन, 9 नंबरला फ्लोरीन, 10 नंबरला न्यूऑन. म्हणजे अणुक्रमांकाच्या चढत्या क्रमाने काय केलेली तर त्या ठिकाणी मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांची मांडणी जी आहे तर ती मांडणी काय केलेली मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे तर तो मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये त्या ठिकाणी केलेली आपल्याला त्या ठिकाणी आढळून येत आहे. आता पुढे जे या ठिकाणी आपल्या लक्षात येता नसते की असताना जो काही मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे तर त्या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांची असताना जी काही मांडणी जी आहे तर ती मांडणी काय केलेली त्याच्या अणुक्रमांकानुसार त्या ठिकाणी केलेली.
आणि ॲज अ रिझल्ट मोस्ट ऑफ द ड्रॉबॅक्स ऑफ द मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल अपिअर टू बी रिमूव्ड. आणि म्हणून याच्यामध्ये आपल्या लक्षात येत नसते की मेंडेलिव्हची जी काही आवर्त सारणी जी आहे तर त्या आवर्त सारणीमध्ये बऱ्याच त्या ठिकाणी त्रुटी होत्या आणि या ज्या काही त्रुटी ज्या आहेत तर त्या त्रुटी आधुनिक आवर्त सारणी जी आहे तर त्याच्यामध्ये रिमूव्ह झाल्या, म्हणजे त्या ठिकाणी नाहीशा झाल्या. हाऊएव्हर द ambiguity about the position of hydrogen is not removed even in the modern periodic table. आणि हे सर्व जरी झालं तर हायड्रोजनचं असणारे काही स्थान जे आहे तर याच्याविषयीचे असणारे जे काही युमिगिटी म्हणजे निसंदिग्धता जी होती, म्हणजे संदिग्धता जी होती किंवा संदेह जो होता तो आधुनिक आवर्त सारणीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी दूर त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसत नाही. पुढे we have seen in the previous standard that the electronic configuration of the atom, the way in which the electrons are distributed in the cell around the nucleus is determine the total numbers of the electrons in it, and the total number of electrons in an atom is the same as the atomic number. पण आता 9वी मध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलेले काय पाहिलेले की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द ॲटम म्हणजे असणारे जे काही अणू जे आहेत तर त्या अणूंचे असणारे जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे तर ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण त्या ठिकाणी पाहिले. म्हणजे अणूमधील असणारे जे काही इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते इलेक्ट्रॉन कुठे असतात, केंद्रकाभोवती असणारे जे काही सेल्स जे आहेत कवच जे आहेत तर त्या कवचामध्ये ज्या प्रकारे वितरित केलेले असतात तर ते इलेक्ट्रॉन स्वरूपण ते त्याच्या एकूण संख्येवरून त्या ठिकाणी ठरतं. आणि अणूमधील इलेक्ट्रॉनची असणारी जी काही एकूण संख्या किती असते तर तुमच्या असं लक्षात असेल की इलेक्ट्रॉनची जेवढी संख्या त्या ठिकाणी असते तेवढा त्या मूलद्रव्याचा अणुअंक जो आहे तर तो अणुअंक त्या ठिकाणी असतो. हे आपण त्या ठिकाणी 9वीला त्या ठिकाणी पाहिले. पुढे द रिलेशन बिटवीन atomic number of an elements and its electronic configuration is clearly seen in the modern periodic table. म्हणजे मूलद्रव्याचा अणुअंक आणि त्याचा असताना जे काही इलेक्ट्रॉन स्वरूपण यांच्यामधला असताना जो काही संबंध जो आहे तर तो संबंध आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसून येतो. उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की सोडियम. आता सोडियमचे असताना जे काही अणुअंक जो आहे तर तो आपल्याला माहिती आहे 11 आहे. मग त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये आपल्या लक्षात येत नसतं की याच्यामध्ये असणारे पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1. किती 281 त्या ठिकाणी आहे. आता किती इलेक्ट्रॉन आहेत तर 11 आहेत. म्हणजे जेवढा अणुक्रमांक आहे तेवढाच त्याचा त्या ठिकाणी अणुअंक त्या ठिकाणी आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण मूलद्रव्याचा अणुअंक आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण याच्यामधला असताना जो काही संबंध जो आहे तर तो संबंध आपल्याला आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्टपणे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येताना दिसतो. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.